उद्या मैदान भरते पेठ नाकामध्ये एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर तो पाळणार होता घोटच्या सर्जासोबत, परंतु घोटच्या सर्जाचा पैरा हा झालेला आहे कारोंडेकरांचा चिक्या. चिक्या तुम्हाला माहिती आहे चांगला पळतो आणि ही जोडी कोरेगावमध्ये पळाली होती घोटचा सर्जन चिक्या. नक्की यांचा पैरा फिक्स झाला आहे. आणि बक्कासूरचा पैरा कोणासोबत? बक्कासूरचा पैरा होतोय तो रोमन, तोच रोमन जो पुसेगावमध्ये 1 नंबर केलेला सारदाना रोमन घरचा साज. नक्कीच बघूया रोमनचा पळ पण सगळ्यांना बघायचे, कारण बक्कासूर सोबत पळतोय. बक्कासूर सोबत जो पळ पळतो तो चर्चेमध्ये येतोच नक्कीच. आणि उद्या मैदानात प्रेक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं, कारण त्या प्रेक्षकांना रोखणं खूप कठीण आहे. कारण ते मैदान एम नानांच्या वाढदिवसानिमित्त भरते. एम नानांचे एवढे मोठं फॅन फॉलोईंग आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी जे मैदान झालं होतं एवढे मुंगीगत गर्दी आणि मैदान पण चांगलंच पार पडलं. नक्कीच आता हे मैदान पण चांगलंच पार पडणार. सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आणि रोमन उद्या गुलाल घेतील का? नक्कीच ही आस सगळ्यांना लागलेली आहे. पण बघूया, कारण बक्कासूरचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. तोंडावर निकाल घेतो तर घेतोच आणि अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. रुस्तम दशम हिंद केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे. बघूया उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आणि रोमन ही जोडी पहिल्यांदा पळते. आणि रोमनचा पळ आपण पुसेगावमध्ये बघितलेला होता. आता काय त्याचा पळ एवढा बघितलेला नाही, कारण चर्चेत तेव्हापासून नाहीच. तो पळत असेल मैदानात गुलाल वगैरे घेत असेल 1 नंबर करत असेल, परंतु तो प्रकाश झोतात नाही आहे पुसेगाव नंतर. नक्कीच तो प्रकाश झोतात येईल उद्या, कारण त्याच्यासोबत बैलच त्या पद्धतीचा पळतोय. मोठा नाव या बैलगाडा क्षेत्रातलं देव बक्कासूर आणि रोमन सज्ज झालेत उद्याच्या मैदानासाठी. पेठ नाक्याच्या एम नानांच्या वाढदिवसानिमित्तचं जे मैदान आहे वनस्य कीर्तीचा किताब आहे त्या मैदानात आणि 1.5 लाखाचं बक्षीस आहे. सगळे टॉपचे बैल येणार आहेत. नक्कीच बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि रोमनला धन्यवाद.